हरित्याने क्लेश भोगिले साधाय जनुधार सूर्याने तेज झाकिले सूर्याने तेज झाकिले तैसा जितो माझा प्रभु थोर माझा प्रभु थोर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 103 स्तोत्राच्या 4थ्या वचनात असे लिहिले आहे, तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धरितो, तो तुला दया आणि करुणा मुकुट घालितो. गर्ता म्हणजे जमिनीच्या अथवा समुद्राच्या तळाशी असलेला खोल खड्डा अथवा दरी. देवाचा दास याकोब आपल्या पुत्र शोकात म्हणाला, मी शोक करीत करीत अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन. त्याच्या या विधानावरून कळते की मनुष्याच्या मृत्यूनंतरचे ठिकाण म्हणजे अधोलोक. इस्रायलाला सोडविण्यासाठी परमेश्वराने मोशेची निवड केली होती. दाथान व अबिराम यांनी मोशेविरुद्ध पर्यायाने परमेश्वराच्या विरोधात बंड केले. परमेश्वराने संपूर्ण इस्रायल मंडळीसमोर ताडण करीताना त्यांच्या पायाखालची जमीन दुभंगली. तेव्हा पृथ्वीने आपले तोंड उघडून ते, त्यांची कुटुंबे, कोहराची सगळी माणसे गिळून टाकली. परमेश्वराच्या विरोधातील वर्तन त्यांना जिवंतपणे अधोलोकी घेऊन गेले. योना नामक संदेशाने परमेश्वराने दिलेली सुवार्ता ऐकवण्याची आज्ञा न मानता जहाजात बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. देवाने त्याला पाण्यात फेकले व एका मोठ्या माशाने त्याला गिळले. त्याने समुद्राच्या तळातून, माशाच्या पोटातून परमेश्वराचा धावा केला व देवाने त्याचे ऐकून त्याला वाचविले. तो म्हणतो, अधोलोकाच्या उदरातून त्याने आरोळी केली तेव्हा परमेश्वराने त्याचा शब्द ऐकला. त्या देवाने गर्तेतून त्याचा जीव उद्धरिला. मार्था व मरियेचा भाऊ लाजर मेला व त्याला कबरेत पुरले होते. प्रभू येशूने 4 दिवसांनंतर त्याला कबरेतून बाहेर बोलाविले व तो जिवंत झाला. मनुष्याने आपल्या पापाने सार्वकालिक मरण ओढवून घेतले. मनुष्यावरील हे मरण टळावे म्हणून ख्रिस्त मानवी देहात जन्मला व मनुष्याचे मरण त्याने स्वतःवर घेतले. तो आमच्यासाठी अधोलोकी उतरला व त्याने मरण व अधोलोक यांवर विजय मिळविला. तो म्हणतो, मी मेलो होतो तरी पहा, युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या मजजवळ आहेत. येशूने खात्री दिली आहे, पुनरुत्थान व जीवन तोच आहे. जो त्याच्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल. अधोलोकातून जीव वाचविणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो. धन्यवाद.